नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे वांग्याची भाजी. चला तर सुरुवात करूया. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. हे माझं जरासं मी तळलेलं तेल होतं, तेच वापरलेलं आहे मी सकाळी. आणि त्यामध्ये असा मोठा मोठा चिरलेला कांदा वापरायचा आहे. छान असा एकच छोटासा कांदा मी भाजून घेतलेला आहे आणि तोही गुलाबी कलर येऊपर्यंत भाजायचा आहे. कांदा छान असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मोठे मोठे असे चिरलेले अर्धा टोमॅटो टाकायचा आहे, नाहीतर भाजी खूप आंबट होते. अर्धच फक्त वापरायचं आहे. छान असं टोमॅटोही भाजून घ्यायचं आहे. ते 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. छान असं व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण घालणार आहे आलं, खोबरं आणि लसूण यांची पेस्ट. हे तिन्ही मी एक मिक्सरमध्ये एकत्र केलेलं तर सोबत थोड्याशा धण्याच्या काड्या असतात ना, त्या कोथिंबीरच्या त्याही वापरल्या होत्या. त्यानंतर आपण घालणार आहे चटणी, लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, कटासाठी फक्त वापरायची आहे ती. त्यानंतर आपण घालणार आहे धन्याची पावडर अर्धा चमचा आणि त्यानंतर आपण घालणार आहे थोडासा असा गरम मसाला. बघा इथे थोडासा पाव चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे आणि हे सर्व गॅसवर भाजायचं आहे. 1 मिनिट साधारण भाजायचं व्यवस्थित असं. आणि भाजून झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे पाणी. पाणी घालायचं किती? 1 वाटी. 1 वाटी पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची, छान असा कट येऊन द्यायचा आणि मग पुढची प्रोसेस करायची. आपल्या इथे छान असे उकळी आलेले आहे. आता मी इथे 1 ते 1.5 चमचा मी कूट घालणार आहे. छान असं बारीक किंवा मोठं म्हणू शकता, कोणत्याही टाईपचं कूट वापरू शकता. आणि त्याच उकळीमध्ये आपण घालणार आहे वांगी. ही 3 ते 4 वांगी मी अशी भिजत ठेवली होती, कारण का कलर काळा पडू नये म्हणून. आणि छान अशी वांगी टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मी फक्त मीठ वापरणार आहे. आचारी बघा आधी मसाला करतो, तो व्यवस्थित त्याला उकळी येऊन कट आल्यानंतरच वांगी घालतात. आधी कोणीही वांगी घालत नाही, म्हणून त्यांची भाजी खूप टेस्टीही लागते आणि दिसायला तर उत्तमच दिसते. चला तर मग कशी वाटली आमची आजची वांग्याची भाजी. ही भाजी झटपट तयार होते आणि कमी साहित्यामध्ये, जास्त साहित्य लागत नाही. सोबत आहे मी फ्रूट खंड केलेलं आहे किंवा फळांचं असं छान असं मी सगळे फळं घालून श्रीखंड बनवायचा प्रयत्न केला आहे किंवा बासुंदी. छान असं मी बासुंदीही बनवू शकतो आपण सगळ्या फळांची. चला तर मग तयार आहे आमचं ताट. भाजी आहे, स्वीट आहे, त्यामध्ये थोडंसं भात, चपाती आणि पापड आहेत. सकाळीच भाजले ते. आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारच्या उपवासाचं ताट आहे सोडण्यासाठी वापरलेलं मी.